हॅलो गाईज, मी बबन इंगळे. तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. तर चला आम्ही आजच्या ब्लॉगला सुरुवात करतो. काय म्हणली तू? आज का लवकर घरी आले ते 1:30 वाजता. आज कटाळा आला जरा धंदा करायचा म्हणून म्हणलं जरा जाऊ द्या, लवकर जाऊ द्या. तू लय म्हणत राहते ना जेवण करायचं, तुम्हाला ध्यान नाही काय आम्ही नाही. मस्त जेवण केलंय, कढी खाल्ली आम्ही, मुंगाची डाळ केली आम्ही मोकळी. समजलं का? कढी बनवली होती काय तू? तुम्हाला सांगले मी अंडे. भैयाला काय म्हणलं मी? भैया म्हणतोय काल तर अंडे संपले संध्याकाळी घरातले 6 वाजता. तर मग काय नाही, आता भैया बनवून देईन मला मस्त. भैया का? हा तुम्हाला माझ्या हातचं काय आवडत नाही का हो जेवण? नाही, आवडतंय आवडतंय, खूपच आवडतंय, खूप खूप खूपच 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 आवडतंय मला. नाही नाही म्हणता. हा आणि भैया म्हणलं केस कापू दे तर कापू द्यावा. भैया मायले केस मस्त लेवल करू द्यावा. केस काय कापायचे, बरोबरच आहे ना. मस्त लगे लहान लहान करायचे होते. ये रिगळायली आणि ती रिगळायली. मग इतकुलेच ठेव ना असे बेबी कटिंग. हा? बेबी कटिंग कर, ती इच्छा पुरी करते नाही तर तुमची. मायावानी कर अशी. हा हा तुमच्यावाली. हा, मी तुझ्यासारखे वाढवतो. हे काय डग झाले व चेहरा ध्यानावर आहे ना मग गावाकडे गेल्यापासून. येतोय येतोय, पहिल्यापेक्षा जरा बरी झाली ना. गावाकडून आली होती तेव्हा तर लय काळी झाली होती, एकदम काळी डक. मग तुम्हाला मी आवडू लागले का नव्हते आवडू लागले? अरे काय बेखूब सारख्या बाता करते काळी तू. झालते तर. हा बेखूब सारख्या बाता आहे तुझ्या या. भैया काळी मला झाली तर आवडत नाही का, असं बुचुडा असतं का? कसा मारलाय मला आईन सांगितलंय मस्त. बुचुडा गिचुडा मारायचा नाही, तेल लावून येणे घालायची आवड. रात्रीच्या टायमाला तेल लावायचं. डोक्याला तेल लावायलाच पाहिजे. तर भूक नाही लागत का तुम्हाला? नाश्ता करायचा, घरी यायचं. आज मी म्हणलं बस झालं, मी तुमचीच वाट पाहू लागली. आज मला करमू नव्हतं लागलं काहून काम. का भैयाला मी म्हणलं पप्पाला फोन करून बोलून घे, मला कस तरी वाटायलंय म्हणलं आज करमाना. बरंच झालं मी आलो. खरंच खोटं नाही, हेडोसाठी नाही म्हणाले. आज मन नव्हतं लागू लागलं काहून काम. होतंय कधी कधी तसं तसं, माणसाला करमत नाही कधी टीव्ही कधी. नव्हती पाहू लागली. बस झालं भैया शाळातून आला. हा तुम्ही जेव्हा अंडे द्यायला आलते ना, मला तेव्हाच वाटत जाय तुम्ही जाऊ नाही. मग म्हणायचं होतं ना, मी तेव्हापासून काय धंदा केला नाही, मी बसलो होतो तिथे जाऊन. म्हणलं तुम्ही माणसाला हाय का कामाचं? तुम्हाला नाही म्हणलं. हिऱ्यावाले लोक आता जेवण आणखीन जातील, आणखीन 10-15 मिनिटांना आणखीन जेवण जाते हिऱ्यावाले मग लोक. तुम्ही जेवण करून घ्या ना. काय मग म्हणून मी म्हणलं चला आता आता बस. तुम्हाला ऑटो चालवायला मजा यायला लागली का? मग त्याच्यात काय, धंदा काही करायचा, 2 रुपये कमवायचे कसं आहे आणि पुन्हा माणसाला. ती पहिलं काम लय तुम्हाला श्वास घ्यायला तकलीफ होऊ लागली धुळीनं आणि यानं. हा हाय ना? पुन्हा त्याच्यात वजन, रात्रीच्या टायमाला लवकर येता. ते वजाचं काम आहे ना, वरी हो. चढायचं शीन येतोय 4थ्या माळ्यावर. मग नाही का नाही? म्हणलं आता हे कामात तुम्हाला टाइम राहील फिरायला जायचं तर कुठे गेलो? कुठे गेलो तुला येऊन का 6 महिने झाले का? 6 महिने झाले का? पण गेलो का सांगा? 6 महिने झाले का तुला येऊन? मग जाऊ म्हणलं ना. 6 महिने मग म्हातारपणी माणूस जात असते का अशी काठी घेऊन हिंडायला? जवानपणीच माणसानं सगळी इच्छा पुरी करून घ्यावा. अरे तर मग तुला म्हणलं नाही येतो म्हणून, केव्हा जाय तुला फिरायला? ह्या रविवारी. या रविवारी मी तुम्हाला खाली उतरून देईन, कुठं तू तिथं पाय जा तिथं हरसुलन तुला. आणि तुम्ही कुठं जासान? मी रिक्षाचा धंदा करीन ना. चालशील भैया? तुम्ही म्हणले चौपाटी तर चौपाटी, तुम्ही म्हणेन प्राणी संग्रहालय तर प्राणी संग्रहालय उतरून देईन. गुरुकुल मध्ये जायचे आता, तिथं लय अल्लग झाले मस्त लगे. गुरुकुल मध्ये नेईन. एखाद दिवशी भैया तो पाहिले जाऊ आपण. गुरुकुल मध्ये जाऊ. उल्हासच नाही. हा नाहीच म्हणतोय. त्याला उल्हास त्याच्या मित्रा संघ आहे ना. आणि तुम्हाला मला माझ्या रिक्षा संघ आहे, फिरायचा मजा येते. म्हणजे बायको संग नाही मजा आहे तुम्हाला? अरे येते ना बाबा, पण 2 रुपये माणूस कमवते ना, तू कसं समजते का नाही तुला? अख्खी जिंदगी 2 रुपये कमवायचे, डबल जिंदगी भेटत नाही माणसाला. ते तर खरं आहे, डबल थोडं येतंय माणूस फिरायला जायला. नाही ते खरं आहे, मग पण मी दिवसभर फिरतोच ना. तुम्ही तुमचंच पहा मग. गलत आहे ना भैया? नाही तुला म्हणायला लागलं ना मी नेतो म्हणून तुला. असं मस्त बसून हे करा जा गप्पा गोष्टी. मी तुला म्हणायला तुला नेतो फिरायला बस. रविवारी मस्त जाऊ आपण. झोलवा
मस्त ते काय भया झोलव्याला मग काय आता- फिरायसारखं आहे का आता जरा झोलवा? फिरायचंच म्हणल्यावर तुम्हाला काय इतक्या लांब आता ते इथं कमी आहे का ते 40 किलोमीटर आहे इथून समजलं का 40 किलोमीटर तुम्हाला जर रिक्षात फिरवायला लागलो मी इथल्या लांब नाही मजा येत फिरायला मस्तच काय घेतोय माणूस. आता मला मग काय घे ना तू मी तुला आता सोड मला ना साडी घ्यायची तर सक्रातीसाठी हा ऑनलाईन घेतली तर ती आली तशी फाटेल. आता मग त्याच्यात माझी गलती आहे का पण मग तुम्ही म्हणे घेऊन देतो तर कधी घेतली नव्हती का तू मागवली होती ना मग ती बदलली तू का तुम्ही? वापस केली पण मी म्हणायला लागलो ना तुला जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊन देणार आहे दुसरी कव जब बोले तब हा चलो अभी हे मग तू असं चवलो आधी मग आता जेवण घेऊन नाही करायचं मला पेटीकोट घ्यायचे मला साड्यावर. आता घे ना मग तुम्हाला कधी टाइम राहतोय तर अय भैया चाल तू लवकर अंडे गिंडे बनवून दे मला मला जाऊ दे मला उशीर होतोय पुन्हा मग हा ते हेडोक येतोय का तुमच्या? मग आधी अंडे बिंडे बनव ना मग मस्त मी हा? तुम नाही हमारे ना हम नाही तुम्हारी. काहून अरे हा ते म्हणते, ए बाबू. तुझं dialogue. तुम का? नाही हमारे हम नाही तुम्हारे. कस का तिथं मी तुमची मजाक करू लागले तशी. कोणाची तुमची. कशी तुम नाही हमारे हम नाही तुम्हारे. हा काहून हिंदी बोलू लागले ती हुकली मग तसा डायलॉग जोडला असं झालं ते मायाकून. काय म्हणलाली तू हमने डोकं खाजवणं पाय ना ते खाजू दे ना ते मायाकून हिंदी हुकली. आता माया संग नाही हिंदी बोलायला कोणी आहे रूमवर जास्त करून गुजरातीचे. हा. मग मला गुजराती बोलायची सवय आहे. मी हिंदी विसरले मग मी बोलू लागले तर हुकली अरे ती कोणी मायाकून. इसरत असतंय का विसरली मी का कोणी इसरत असतंय का एकदा भाषा आल्यावर विसरून गेले म्हणून मी म्हणलं हम नाही तुम्हारे आणि तुम नाही हमारे. मग बराबर तर म्हणली त्याच्यात काय इसरली हा तर भयान मग हसू येऊ लागलं. मम्मी कशी असते असं आणि तुम्ही कसे हसता मी तुला काय म्हणायला लागलो चांगली हसते म्हणायला लागलो ना मग चांगली हसते ना बाबा काय 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 अरे काय नाही रे बाबा मी तुला गोडीनं बोलायला लागलो तू का एवढं धाव धाव बोलायला लागली मला धावायला लागले का तुमच्यावर मी? मग मग असं काय काय जेवण गिवण काही? मग आता ते बनवणार आहे ना मला बाय गाईज भेटते उद्याच्या हेडो मध्ये. तर बाय गाईज व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करायचं उद्याच्या विसरू नाही, नका परवा दिवशी तर भेटते, आता परवा भेटू दिवशी. पुढच्या ब्लॉक मध्ये तर बाय आणि काय रेसिपी बनवणार आहे? काहीतरी भया अंड्याची रेसिपी बनवणारी त्याच्या पप्पासाठी. माझ्या हातचं जेवण आवडत नाही त्याच्या पप्पाला. ही मजाक नाही खरं सांगते. बाय गाईज.